नेपाळमध्ये तरुणाईचा उद्रेक झाला। नेपाळमधील जेनजी आंदोलनामुळे श्रीलंका बांगलादेशातील आंदोलनाच्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत। अशाच प्रकारचं आंदोलन काही वर्षांपूर्वी भारताच्या शेजारी श्रीलंका आणि त्यानंतर बांगलादेशातही झाल्याचं पाहायला मिळालं। श्रीलंकेमध्ये राजकीय आणि आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन पेटलं होतं। श्रीलंकेत गोटाबाया राजपक्षे यांनी तर बांगलादेशमध्ये शेख हसीना वाजेद यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला। भारताच्या शेजारील राष्ट्रांमधील अशांतता जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीला धोका पोहोचवण्याची शक्यता नाकारता येत नाही। 2022 मध्ये श्रीलंकेत तख्तापालट, 2024 ला बांगलादेशात उठाव, 2025 मध्ये नेपाळमध्ये जेन झीची क्रांती। जगातला सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताची ओळख आहे। याच भारताच्या सगळ्यात शेजारी राष्ट्रांमध्ये गेल्या काही वर्षात राजकीय अस्थिरतेचे वारे वाहू लागले। भारताशी कायमचं शत्रुत्व घेतलेल्या पाकिस्तानच्या पाचवीला तर अस्थिरता पुजलेलीच आहे। पाकिस्तानच्या स्थापनेपासून त्या देशात कधी खरीखुरी लोकशाही नांदलीच नाही। आता हेच वारे भारताच्या इतर शेजारी राष्ट्रांमध्येही वाहू लागले। श्रीलंका 13 जुलै 2022। भारताचा सख्खा शेजारी असलेल्या श्रीलंकेत जनता रस्त्यावर उतरली। जनता थेट अध्यक्षीय प्रासादात घुसली। श्रीलंकन राष्ट्राध्यक्ष गोटबाया राजपक्षे यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला। श्रीलंकेतला उद्रेक हा महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात होता असं सांगण्यात येतं। बांगलादेश 5 ऑगस्ट 2024। बांगलादेशची राजधानी ढाक्यात तरुणाई रस्त्यावर उतरली। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला। बांगलादेशी आंदोलकांचा कोणीही नेता नसताना हा उठाव झाला। त्या देशातली अस्थिरता अजूनही संपलेली नाही। भारताचे सख्खे शेजारी असलेल्या 2 देशांमधील अस्थिरतेची डोकेदुखी कायम असताना शेजारच्या नेपाळमध्येही तरुणाई रस्त्यावर उतरली आहे। नेपाळच्या पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनाही पाय उतार व्हावं लागलंय। भारतातील लोकशाहीची पाळंमुळं घट्ट होत असताना शेजारच्या देशांमध्ये घटनात्मक सरकार विरोधात उठाव होऊ लागले। हे उठाव तरुणाई केंद्रित आहेत। मुख्य बाब म्हणजे उठावांच्या मागे आर्थिक बजबजपुरी हे मुख्य कारण असल्याचं सांगण्यात येत आहे। शेजारी राष्ट्रांमधील अराजकता भारतासाठी परवडणारी नाही, कारण नेपाळ आणि बांगलादेश सारख्या देशांमध्ये भारताचे मोठ्या प्रमाणावर हितसंबंध आहेत। इतकंच नाही तर तिथल्या अराजकतेमुळे भारतात निर्वासित घुसण्याचीही शक्यता नाकारता येत नाही। घुसखोरी हा भारतासाठी डोकेदुखीचा विषय आहेच, त्यात अशा प्रकारची अराजकता माजल्यास निर्वासितांना देशात शरण देण्यासाठी जागतिक समूहाच्या दबावाचाही सामना करावा लागतो। कमी की काय म्हणून अस्थिर देशांमध्ये दहशतवादी तळ आणि दहशतवादी कारवायांसाठी मोकळं रान मिळतं। त्यामुळे आपल्या शेजारी देशांमध्ये अस्थिरता राहणार नाही याची खबरदारी भारताला घ्यावी लागणार आहे। भारताला आता बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही। श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळ या तीनही देशात तरुणाईला पुढे करून दक्षिण आशियात कुणाला गोंधळाची परिस्थिती निर्माण करायची नाही ना, याचा शोध घ्यावा लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, काठमांडू।